नाशिकच्या पाथर्डी फाटा परिसरातील हॉटेल रेडिसन ब्लू समोरील खंडेराव नगर भागात पावसाच्या पाण्याचा निचरा होत नसल्यानं अनेक घरांमध्ये पाणी शिरले। घरांच्या किचनपर्यंत पाणी पोहोचल्यानं नागरिकांना रात्रभर पाणी उपसण्याची वेळ आली। या प्रकारामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी महापालिका प्रशासनाने स्थानिक लोकप्रतिनिधींविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली। आमच्या येथील भागात रोडाचे काम झाले नसल्याने 3 ते 4 फूट पाणी आमच्या घरापर्यंत येतं। यामुळे मुलांचे आजार वाढतात। घरात लहान मुलं असल्याने डेंग्यू वगैरे सारखे डास वगैरे घराच्या आजूबाजूला दिसतात। फक्त मत मागायला येतात, पण मग गेल्या वर्षापासून ते सांगतायत की रोडाचं काम करून देऊ, ड्रेनेजचं पाणी सुद्धा आमच्या घरापर्यंत येतं आणि अजून अद्ययावत त्यांनी काम पण सुरळीतपणे केलेलं नाही। वारंवार तक्रारी करूनही महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी किंवा स्थानिक लोकप्रतिनिधींनी घटनास्थळी भेट दिली नसल्याचा आरोप यावेळी नागरिकांनी केला। एवढं पाणी घुसलं आमच्या घरात, लहान लहान लेकरं बाळ आहे, रस्त्यांचे काम करू करू तुम्ही मतदान मागायला येत्या, आता का नाही येत इथं पाहायला? 3 फुटांचं पाणी घुसतं आमच्या घरांमध्ये, आम्ही रात्रभर उपसत बसतो ते पाणी। गण तक्रारी केल्या आम्ही, काही कोणी येत नाही इथं। प्रत्येक पावसाळ्यात ही समस्या निर्माण होत असून कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात प्रशासन अपयशी ठरत असल्याचे यावेळी नागरिकांनी म्हटले। नगरसेवक फक्त मतं मागण्यासाठीच येतात का? नागरिकांच्या अडचणीच्या वेळी कुणीच फिरकत नाही, असा संतप्त सवाल स्थानिकांनी उपस्थित केला। घरामध्ये आमच्या इतकं पाणी घुसलेलं होतं, आता परवा पूर्ण पाणी काढता काढता मुश्किल होऊन गेलं आम्हाला। आणि नगरसेवकांना यांना सगळ्यांना कंप्लेंट दिली, सगळं काय केलं, अर्ज दिला, पूर्ण नगरपालिकेमध्ये पण दिलेलं आहे, तरी सुद्धा ते इथं पाहायला सुद्धा आले नाहीत। मतं मागायला येत आहेत त्यावेळेस कसं तुम्हाला मतं लागताय लगेच? तसं घरात बाकीच्या लोकांना काय प्रॉब्लेम येतो ते पण पाहायला पाहिजे ना। इथं आम्हाला इतका प्रॉब्लेम येऊन राहिला की घरात राहणं मुश्किल झालं। आता त्यांना सांगितलं का ते लोक काय बोलताय, तुम्ही घर उंच करून घ्या, हे करून घ्या। घर इतकं उंच किती उंच करायचं असतंय ते? का प्रमाणापेक्षा घर रस्ता किती खाली होता, घर कुठं केलेलं होतं हे तुम्हाला माहित आहे का पहिले? आता तुम्ही बोलताय असं, तर लवकरात लवकर येऊन इथं तात्काळ चौकशी करायची आणि बघायचं घराचं कसं काय काय हाल झालेलं आहे काय नाही। राजश्री श्रीकांत सावंत। कुठला प्रभाग आहे तुमचा? आमचा 31। घरांमध्ये पाणी शिरल्यानं संसार उपयोगी वस्तूंचं नुकसान होत असून लहान मुलं, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांचे मोठे हाल होत असल्याचंही नागरिकांनी सांगितलंय। खंडेराव नगरमधील पाणी साचण्याच्या समस्येवर तातडीनं कायमस्वरूपी उपाययोजना करावी, पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा करण्यासाठी आवश्यक कामे हाती घ्यावीत, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा स्थानिक नागरिकांनी यावेळी प्रशासनाला दिलाय। ब्युरो रिपोर्ट, पंचनामा न्यूज, पाथर्डी।